हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, इथे सकाळचा व्ह्यू तुम्हाला दाखवत आहे. त्यासोबत आज आहे गुढीपाडवा. तर आमच्या बाळासोबत आजचा पहिला गुढीपाडवा आहे. तर खूप स्पेशल होतं ते. आणि इथे आता सकाळी मी उठले तर बाहेर छान ऊन आलेलं होतं. तर म्हटलं चला थोडंफार शूट करते. आणि सकाळची आज खूप गडबड घाई होती, तर जास्ती काही शूट केलेलं ना. थोडासा छोटासा व्लॉग आहे हा. असंच एक फक्त थोडेफार क्लिप्स होत्या माझ्याकडे शूट केल्या, कारण मला तर वेळ नव्हतं, पण यांनी काय काय शूट केलं होतं थोडंफार, त्याच्यामुळे ते आहे माझ्याकडे. तर त्याचा एक असं छोटासा व्हिडिओ बनवून घेतलेला आहे मी. तर तुम्ही बघू शकता ऊन किती कडक आलेला आहे. आणि सकाळी सकाळी आमच्या इथे असंच ऊन येतं रोज. 12ही महिने असंच असते. फक्त पावसाळ्यामध्ये जेव्हा पाऊस आहे आणि सूर्य निघलेलं नाही आहे तेव्हाच नाही येत, नाही तर 12ही महिने असंच सकाळी सकाळी ऊन येतं. हिवाळ्यात तेवढं काय वाटत नाही, पण उन्हाळ्यामध्ये खूप जास्ती त्रास होते. मग त्यानंतर ना इथे मी आता सकाळची सगळी कामं आवरत होते पटापट. अंघोळ वगैरे व्हायचीच आहे माझी. मी म्हटलं हे सगळं आवरते आणि मग अंघोळीला जाते. मग सगळे झाडू पोछा ते करून घेतलं. स्वयंपाक बाकी आहे. आणि इथे आवरून आल्या मी, बघू शकता तुम्ही, गुढीची पूजा करत आहे. गुढी लावून झालेली आहे. तर इथे मी आधी पूजा करून घेणार आहे आणि मग त्यानंतर हे वगैरे पण करून घेतील. आणि बाळाला पण रेडी केलेलं आहे. त्याला आतमध्ये ठेवलं, कारण इथे एवढं ऊन होतं की त्याला बाहेर आणूच शकत नव्हते. त्याच्यामुळे त्याला आतमध्ये ठेवलं. आणि इथे आता छानपैकी गुढीची पूजा करून घेत आहे. तर तुम्ही इथे बघितलीच, गुढीची पूजा करून झाली आणि गुढी पण उभारून झालेली आहे. त्यानंतर इथे आता बघू शकता तुम्हाला दाखवत आहे मस्तपैकी. याला कुर्ता आणि धोती घातलेलं होतं आज. त्यानंतर इथे मी तुम्हाला माझा लूक दाखवत होते. मी कसं रेडी झाले होते म्हणून. सिम्पल पटकन रेडी झाले होते, कारण जास्ती वेळ नव्हतं माझ्याकडे, कारण यांना ऑफिसलाही जायचं होतं. त्यानंतर मी बाहेरची पूजा वगैरे करून घेतली आणि इथे आतमध्ये आले. देवाला म्हटलं प्रसाद ठेवून देते. तर हे छान असे आंबे आणलेले होते, तर तेच मी देवालाच नैवेद्य लावून देणार आहे. आणि मग स्वयंपाक तर व्हायचंच आहे, तुम्हाला मी बोललेच. मग त्यानंतर सगळी पूजा वगैरे झाली होती, सगळं आवरून झालं होतं. मग पटापट मी ड्रेस चेंज केलं, कारण इतकं गरम होत होतं आणि बाळाला बघायचं म्हटलं की मग थोडंसं अवघड जाते, त्यामुळे, कारण ते सगळं घातलेलं होतं मी. तर इथे मी आता स्वयंपाक करून घेतलेला आहे. इथे आता शेवटी खीर करत आहे, तर याने थोडंसं शूट केलं होतं. तर इथे शेवयाची खीर करतात आमच्याकडे, तर तेच मी इथे बनवत आहे. आणि इथे चण्याची भाजी केली होती, त्याचसोबत पुरी. असं आमचं लंच होतं गुढीपाडवा स्पेशल. तर हा व्लॉग खूप लेट येत आहे, तुम्हाला तर माहीतच आहे की मी लेटच चालत आहे. तर अजून 1-2 व्लॉग्स आहे, मग त्याच्यानंतर मी आताच्या याच्याने तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला बाय.